संजय, हा हे उद्यान बघितलं का? इथली हिरवाई, स्वच्छता हे सगळं बघून आहे ना मन कसं प्रसन्न होतं रे. हो ना. अरे इथं आधी सगळी मोकळी जागा होती रे, पण आज हे छबुताई मासोळकर उद्यान लोकांसाठी एक समाधान देणारं ठिकाण ठरलंय रे. खरंय खरंय. अरे सकाळ संध्याकाळ चालण्यासाठी प्रशस्त जागा आहे, ज्येष्ठ नागरिकांना बसायची सोय आहे, व्यायामाची आधुनिक साधने आहेत, लहान मुलांना खेळायला खेळणी आहेत, एवढा सगळं बारीक विचार केलेला आहे. अरे म्हणून तिथं रोज गर्दी वाढते. परिसरात कसं बघ ना, आनंद आणि चैतन्य निर्माण झाले. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे अंमली पदार्थाविरोधी भरारी पथक उभं केलंय. त्याच्यानंतर ते आपल्या गुन्हे शाखेची पोलीस चौकी उभं करून आहे ना नागरिकांमध्ये एकदम सुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं. अरे हा उद्यानापासून बस स्थानकापर्यंत हा सर्वांगीण विकास पाहिला ना, एकच नाव आठवतं बघ, राहुल भाऊ भोसले. हा. अरे जनतेसाठी सदैव जागरूक असणारं नेतृत्व म्हणजे राहुल भाऊ. त्यामुळे ना यावेळी निर्णय ठाम आहे. बरोबर. यावेळी आपण महानगरपालिकेत राहुल भाऊंनाच पाठवायचं. आपल्यासाठी, आपल्या विकासासाठी आणि आपल्या प्रभागासाठी आमचं ठरलंय. आमचं मत राहुल भाऊंनाच. महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे.